सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज पाहणी दौरा पार पडला। आजच्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा आढावा बैठक देखील पार पडली। या बैठकीत कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। तसंच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी विशेष प्लॅन आखलाय। त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा तयार केलाय। कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय। तसंच उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा कायदा तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील। उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं, त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।